असे 5 फुटाचे पाईप घ्यायचे बघा. आणि हे 3 फुटाचे 3 फुटाचे पाईप आहे. मग अशा प्रकारचे एल्बो आणून घ्यायचे. याला इकडं मी तुम्हाला पुरा व्हिडिओ दाखवतो याच्यामध्ये. सुरुवातीला अशी आणली ही 4 आणि पुढे 8 पाईप अशी प्रकारची 3 फुटाची. यांना अशा प्रकारे लावून घ्यायचे दोन्ही साईडकडून. और मग अंजुक यांना इथं जॉईन करत राहायचं. देखील अशा प्रकारचे बांबू घ्यायचे. मग याला इथं जॉईन करायचं असं. मग इथं जॉईन करायचं. आपण इथं जॉईन केलंय असं. मग याला एक एल्बो मारायचं. याला एक प्रकारचे असं जॉईन करून द्यायचं. मग याला या साईडकडून खालून या इकडच्या साईडकडून एक वापस एक एल्बो लावायचा. वापस इकडून एक प्रकारचा पाईप लावून घ्यायचा. लावला. आता हे या साईडकडून असे जॉईन करून घ्यायचे. हे बघा आपला झालाय पुरा स्ट्रक्चर जॉईंटेड. आता याच्यामध्ये आपल्याला वरच्या साईडकडून एक असा एक पाईप लावून घ्यायचा. घेतला आपण लावला. हे बघा आपलं हे एवढ्या प्रकारचा स्ट्रक्चर झालेला आहे. हे 414 वाला. आता आपल्याला अंजूक खूप लावायची अशी. एक अंजूक हे घ्यायचा. अंजूक इथं असं लावून घ्यायचं. एक पण अंजूक एक इथं लावून घ्यायचं असं. वापस एक आपला आखरी उरलेला पाईप घ्यायचा आहे आणि इथं असं इथं एक याने जॉईन करून घ्यायचा. झाला जॉईंट. हे आपला एक हे स्ट्रक्चर झाला. मग अंजूक अशा प्रकारचे 4 एल्बो घ्यायचे. घेतले 4 प्रकारचे एल्बो. मग याला या साईडकडून असं वरती लावून द्यायचं. लावलं बघा. याला असं लावून द्यायचं. अंजूक हे लग गया. हे आखरीचा आहे. आता याला वरती इथं असं लावून द्यायचा. हे सारं गणपती डेकोरेशन साठी आहे. मग इथं आता तुम्हाला इथून दाखवतो. बस दिसायला आपल्याला हे दाखवलं. माझ्या चुड्यामध्ये मीठ नाही. चुडा भाजला.
आणखी घ्यायचं आहे. या साईडून बघून घ्यायचं. आणखी एक तरी पुढचा पाईप घ्यायचा. हाँ गाइस, आता ही पूरं स्ट्रक्चर तयार झालेलं आहे. हे बघा आपलं पूरं स्ट्रक्चर तयार झालेलं आहे. आता याला डेकोरेट करू आपण नेक्स्ट पार्टमध्ये. थँक यू ऑल ऑफ यू फॉर सीइंग.